नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रम ज्याचं नाव बजाज पल्स आहे, यामध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत वरिष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अभिनव झंवर. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. डॉक्टर अभिनव झंवर हे अत्यंत उच्च विद्याविभूषित आहेत, कर्करोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा 12 वर्षापेक्षा जास्त काळाचा अनुभव आहे आणि त्यांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 4 वर्ष काम केलेलं आहे. सध्या मागच्या 3 वर्षापासून ते कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये पूर्ण वेळ कर्करोग तज्ज्ञ या नात्याने काम करत आहेत. डॉक्टर अभिनव, मला आपल्याला सर्वप्रथम असं विचारायचं आहे की आजकाल जे आपल्याला लक्षात येतं, आपण वाचतो किंवा आपल्याला ऐकायला मिळतं की कर्करोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर ह्याचं कारण काय असं असेल की का प्रमाण वाढतंय? सर, कॅन्सर म्हणजे कर्करोग याचं मेन कारण म्हणजे आपली लाईफस्टाईल, आपल्या जेवणची पद्धती आणि लाईफस्टाईल हॅबिट्समध्ये सर्वात प्राथमिक म्हणजे स्मोकिंग, तंबाखूचं सेवन आणि ड्रिंक्स, अल्कोहोल कन्झम्पशन. हे सर्वात मोठे मुख्य प्रमाणे हे मेन कॉज आहे, कारण आहे ज्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे. दुसरं आपले लाईफस्टाईलमध्ये एक्सरसाइज, काही आपण व्यायाम, प्राणायाम, योगासन काहीच नाही असल्यामुळे फक्त बसून राहणं, त्याच्यामुळे याचा प्रमाण आणि याचं जे स्टॅटिस्टिक्स आहे त्या हिशोबाने पुढच्या 2-3 वर्षात हे दुप्पट होणार आहे. आणि याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला एग्रेसिव्हली हे आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार की याच्यावर अर्ली प्रिव्हेन्शन, एक तर प्रिव्हेन्शन आणि अर्ली ट्रीटमेंट हे दोन्ही खूप महत्त्वाचे पिलर्स आहे आणि विषय आहे ते. बरोबर आहे. तर जसं आपण सांगितलं की जीवनशैलीशी निगडीत आणि ज्या हानिकारक सवयी आहेत त्याच्यामुळे प्रामुख्यानं त्याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. तर आपण वेळीच त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण जे ऐकतो किंवा जनसामान्यामध्ये एक असं माहिती असते की एकदा कर्करोग झाला तर एक तर त्याला शस्त्रक्रिया करणे, ऑपरेशन करणे हा एक पर्याय असतो, किंवा रेडिओथेरपी, लाईट देणे कॉमन भाषेत जे म्हणतात, ते 2 असतात. याच्या व्यतिरिक्त कुठल्या पद्धती आहेत ज्याच्यामुळे कर्करोग आपण नियंत्रणात आणू शकतो? कर्करोगच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला टीमची गरज असते. टीम म्हणजे याच्यात सर्जन, रेडिएशनचे डॉक्टर आणि मी कीमोचं एक्सपर्ट, आणि मग बाकी पॅथॉलॉजिस्ट, न्यूक्लिअर मेडिसिन, पेट स्कॅनसाठी आणि रेडिओलॉजी, हे सर्व टीम मिळून आम्ही ट्रीट करतो पेशंटला. आणि त्याच्यानंतर लास्ट बट नॉट द लिस्ट, सर्वात महत्त्वाचं ट्रेन्ड सिस्टर्स पाहिजे, जे पूर्ण आपल्या कमलनयन बजाजमध्ये पूर्ण अवेलेबल आहे 24 तास. आणि ह्याच्यात मेन जे ट्रीटमेंट असते, एक पार्ट असतो सर्जरी, रेडिएशन, आणि मग असतो किमोथेरपी. किमोमध्ये कधी आपण कॅन्सरची गाठ खूप मोठी असली तर आपण पहिले किमो देऊन ते कमी करणार आणि मग ऑपरेशनला घेऊन जाणार, किंवा ऑपरेशन झाल्यावर फ्युचरमध्ये कॅन्सर नाही व्हायला पाहिजे, त्याला आपण प्रिव्हेन्शनसाठी असं समजू शकतात, त्याच्यासाठी आपण किमो लावतो. किमो शिवाय आता नवीन औषध पण आले आहे ज्याच्याने साईड इफेक्ट वगैरे कमी होणार आहे. इम्युनोथेरपी टार्गेटेड, हे मी समोर तुम्हाला सांगत जाणार. अच्छा, ओके. तुम्ही खूप चांगली माहिती सांगितली की एक पूर्ण टीम लागते, त्याला असं चमू लागतो, पथक लागतं. आणि आपल्याकडे जसं आपण ट्युमर बोर्ड फॉर्म केलेला आहे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये, की प्रत्येक रुग्णाची उपचार करताना सर्व तज्ज्ञ, जसं आता डॉक्टर अभिनव सरांनी सांगितले, सगळे एकत्र बसून त्याचा मग निर्णय घेतात की त्यासाठी काय करणं योग्य आहे. ही एक शास्त्रीय पद्धत आहे. येस सर, हे आपण ट्युमर बोर्डमध्ये आम्ही प्रत्येक केस डिस्कस करतो की पहिले कोणाला किमो द्यायचा आहे, कोणाला पहिले सर्जरी करायचं आहे. याच्याने ट्रीटमेंटचं प्लॅन पूर्ण चेंज व्यवस्थित होतो, प्लॅन चेंज होतो. आणि याच्यात एक डॉक्टर नाही, पूर्ण टीम ट्रीटमेंट करते. ते 3 एक्सपर्ट मिळून ॲज अ टीम ट्रीट करतो. बरोबर. आता आपण बोलताना किमोथेरपी असा उल्लेख केला होता, तर किमोथेरपी म्हणजे नेमकं काय आहे? येस सर, किमोथेरपी म्हणजे औषध असतात जे आपण IV किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये देतो. आणि याच्यासोबत हे बेसिकली आपल्या कॅन्सरच्या सेल्सला
किल करतात आणि त्याच्यासोबत थोडे नॉर्मल सेल्स पण किल होतात. त्याच्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट भेटतात. साईड इफेक्टमध्ये मेनली जे साईड इफेक्ट आपल्याला भेटू शकतं ते आहे केस गळणार, पांढऱ्या पेशी कमी होणार, हिमोग्लोबिन. पण हे सर्व ट्रीटेबल आहे आणि मॅनेजेबल आहे. याचं फॉर्म जे असतो इंजेक्शनच्या स्वरूपात जनरली देतो आपण आणि याची सायकल असते 3 आठवड्यातून एकदा, 2 आठवड्यातून एकदा, काही पेशंटमध्ये प्रत्येक आठवड्याला एकदा. आणि प्रत्येक सायकलच्या आधी आपण ब्लड टेस्ट करतो. याला देण्यासाठी आपल्याला IV थ्रू देऊ शकतो किंवा आम्ही किमोपोर्ट असं असतो जे आम्ही इथे प्लेस करतो बोन्सच्या खाली आणि त्याच्या थ्रू दिलं जाते. आणि याला पूर्वी जे 10 वर्ष 15 वर्ष अगोदर जे साईड इफेक्ट व्हायचे, लोकांना एक गैरसमज आहे की याच्याने खूप सिरियस साईड इफेक्ट होतं आणि याच्यामुळे पेशंट आपलं चांगलं नाही राहणार. तसं नाही आहे. आजकाल खूप बऱ्यापैकी चांगले स्टँडर्ड सुरक्षित औषध आहे आणि स्टँडर्ड ड्रग्ज आहे आणि यांची दुसरी गोष्ट रेट्स पण खूप जास्त महाग नाही आहे. हे कोणीही अफोर्ड करू शकतो. बरोबर आहे. याच्याशी रिलेटेड आणखीन आपण एक शब्द वापरला होता म्हणजे टार्गेटेड थेरपी. याच्यात नेमकं टार्गेटेड थेरपी म्हणजे काय आहे? याचं टार्गेटेड थेरपी हा पण औषध इंजेक्शन किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये असतो आणि जसं कॅन्सरचे किमोथेरपी हे कॅन्सर सेलला डायरेक्ट किल करते. टार्गेटेड थेरपी फक्त जिथे कॅन्सरचे सेल्स आहे ज्यांच्यावर टार्गेट असतो त्याला जाऊन अटॅक करतो. तर याचे जे साईड इफेक्टचं प्रमाण आहे हे कमी प्रमाणात असतो कारण तो फक्त टार्गेट सेल्सला किल करतो. आणि पण याला आपण देण्याचं जे हे असतो मेनली इंजेक्शन असतो आणि काही केसेसमध्ये ओरल टॅबलेट्समध्ये पण आपण देऊ शकतो. याचे साईड इफेक्ट खूप कमी असतात. पण प्रत्येक कॅन्सरच्या सेल्सवर टार्गेट आपल्याला भेटणार का हे असं कंपल्सरी नाही आहे. काही केसेसमध्ये आपल्याला भेटणार टार्गेटेड थेरपी, काही केसेसमध्ये नाही. आणि आता पण जिथे टार्गेटेड थेरपी अवेलेबल असते ते खूप सुंदर काम करतो. आता कमल नाईन बजाजमध्ये जवळपास 30 ते 40 कॅन्सरचे रुग्ण आहे, लंग कॅन्सर ज्यांना स्टेज 4 कॅन्सर आहे आणि ते टार्गेटेड थेरपीवर आहे, फक्त एक गोळीवर आहे आणि मागच्या 2-1 वर्षापासून ते एकदम चांगले आहे. तर हे टार्गेटेड थेरपीमुळे याला फक्त तुम्हाला घरी एक गोळी घ्यावी लागते, बाकी काहीच नाही. फॉलोअपला 3 महिन्यातून एकदा. तर पण हे तुम्हाला टेस्टिंगच्या नंतर आपल्याला लक्षात येतो की आपण टार्गेटेड थेरपी देऊ शकतो की नाही. बरोबर. म्हणजे निदान काही निवडक रुग्णांना त्यांच्या आजाराची परिस्थिती आणि तीव्रता हे बघून आपण ही अशा प्रकारची उपचार पद्धती त्यांना वापरू शकतो. याच्यातला आणखीन एक आपण उपचार पद्धती सांगितली होती ती म्हणजे इम्युनोथेरपी. तर इम्युनोथेरपी म्हणजे नेमकं काय? इम्युनोथेरपी सर हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे आणि हे लेटेस्ट ॲडव्हान्समेंट आहे कर्करोगच्या ट्रीटमेंटमध्ये. इम्युनोथेरपी हे इंजेक्शनच्या फॉर्ममध्येच अवेलेबल आहे आणि याला प्रत्येक 2 किंवा 3 आठवड्याला द्यावं लागते. इम्युनोथेरपी बेसिकली आपल्या सैनिक सेल्सला ॲक्टिवेट करतो की तो जाऊन कॅन्सरच्या कर्करोगाच्या सेल्सला किल करणार, पेशींना मारणार. तर पण याचे जे साईड इफेक्ट आहे किमोपेक्षा वेगळे असतात, दुष्परिणाम एकदम वेगळे असतात. हा आपल्या सैनिक सेलला ऍक्टिव्हेट करतो. तर त्याच्यामुळे जे सैनिक सेल ऍक्टिव्हेट जास्त झाले तर त्याच्यामुळे संधिवात किंवा स्किन रॅशेस, अशक्तपणा हे साईड इफेक्ट भेटतात. पण हे कॅन्सर हे कधी इम्युनोथेरपी आपण देऊ शकतो याच्यासाठी आपल्याला टेस्ट करावं लागतं. त्याला आपण म्हणतो PD-L1 टेस्टिंग. PD-L1 टेस्टिंग हे जनरली जर स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असला तर आपण याचा यूज करू शकतो. आणि सध्या इम्युनोथेरपीचा वापर मॅक्झिमम लंग कॅन्सर, ओरल तोंडाचे कॅन्सर आणि सर्विक्स कॅन्सर या कॅन्सरमध्ये खूप बऱ्यापैकी यूजमध्ये आला आहे. हळूहळू रिसर्च सुरू आहे. आता तो लिव्हर कॅन्सरमध्ये, कोलॉन कॅन्सर, आतडीच्या कॅन्सरमध्ये पण त्याचा यूज आला आहे. हळूहळू रिसर्च सुरू आहे आणि ते इम्प्रूव्हमेंट करतात आहे. आणि बट फ्युचर जे आहे ते इम्युनोथेरपीकडे चाललं आहे की कारण याचे साईड इफेक्ट
ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. नेग्लिजिबल साईड इफेक्ट्स आहे. म्हणजे आपण दुर्लक्ष करू शकतो इतके कमीत कमी दुष्परिणाम आहे. आणि जसं आता खूप चांगलं आपण सांगितलं की भविष्यातली उपचार पद्धती आहे इम्युनोथेरपी, भविष्यातली आहे. आणि कमलनयन बजाज रुग्णालय हे सगळ्यात अद्ययावत असल्यामुळे भविष्यातली उपचार पद्धती आजच आपल्याला इथे उपलब्ध आहे आपल्या रुग्णालयात. बजाज हॉस्पिटलमध्ये आता आपण आपल्या पेशंट्सला 20-25 पेशंट आहेत जे इम्युनोथेरपी घेतात अँड दे आर ऑल गुड, व्हेरी गुड. ऍक्च्युअली चालू आहे सगळं, खूप चांगलं सुरू आहे. काही स्टेज 4 कॅन्सर आहे जे क्युअर सारखं झालेलं आहे. म्हणजे ते खूप इतकं एक्सेलंट रिस्पॉन्स आहे की ते आता आजार नाहीच्या बरोबर राहिला आहे. त्याला आपण क्युअर नाही म्हणतो पण ते पूर्णपैकी कंट्रोलमध्ये आले आहे. बरोबर, नियंत्रण चांगलं आलं आहे. ह्याच्याच बरोबर जो आहे प्रश्न येतो की साधारण या व्यक्तींनी काळजी काय घ्यायला पाहिजे किंवा प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे? येस, तर सर्वात महत्व आता ॲज अ डॉक्टर हे मी सर्व काही सांगितलंय की किमो इम्युनोथेरपी टार्गेटेड, पण सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर देन ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला व्यसन आपली सोडली पाहिजे. तंबाखू, सिगरेट, ड्रिंक्स, अल्कोहोल हे बिलकुल आपण वापर नाही केला पाहिजे. मग डेली व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, पालेभाजी, फळं हे वेगवेगळ्या रंगाचे फळं घ्यायला पाहिजे. आणि एक्सरसाइज हे 3 पिलर्स आहे प्रिव्हेन्शनसाठी. आणि जर आपल्याला झाला तर आपल्याला अर्ली एकदम लवकरात लवकर निदान केलं पाहिजे. त्याला लपून नाही ठेवलं पाहिजे. जर पेशंटला गाठ आहे, काही कफमध्ये रक्त पडतोय, वजन खूप कमी होतोय, रोज संध्याकाळी ताप येतोय, लघवीमध्ये रक्त जातोय, असे काही पण लक्षण असेल तर इमिजिएटली आपल्याला दाखवलं पाहिजे लोकल फिजिशियनला आणि त्याच्यानंतर कॅन्सर तज्ज्ञाला. ही जे लवकर अर्ली ट्रीटमेंट केली तर आपण क्युअर करू शकतो. आणि आता आपल्याकडे बरेच पेशंट आहेत जे क्युअर्ड झालेले आहे, तर याला आपण क्युअर पण करू शकतो. आज साध्या डायबिटीजला पण आपण क्युअर नाही करू शकतो, पण कॅन्सरला जर अर्ली आपण डायग्नोसिस केला तर क्युअर पण करू शकतो. तर हे खूप महत्वाचं आहे की अर्ली ट्रीटमेंट. आणि मी इम्पॉर्टंट म्हणजे टू क्विट स्मोकिंग हे सर्वात महत्वाचं आहे. क्विट टोबॅको हे सर्वात महत्वाचं आहे. तंबाखूजन्य पदार्थांचं पूर्णपणे वर्ज्य करणे हा एक खूप महत्वाचा भाग आहे. बाकी पण आपण खूप महत्वाचं सांगितलं की काही कर्करोग जर वेळीच जर त्यांचं निदान झालं आपण ते समूळ नष्ट पण करू शकतो. येस सर, ही खूप फार महत्वाची आणि आश्वासक गोष्ट आहे. म्हणजे याच्यामुळे बऱ्याच जणांची भीती कमी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर अभिनव, आपण इथे आलात आणि खूप सुंदर माहिती दिली आमच्या प्रेक्षकांना कर्करोग या संदर्भात, आणि त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. तर कर्करोग प्रतिबंध, निदान किंवा उपचार या सर्व प्रकारच्या कुठल्याही प्रकारची जर आपली आवश्यकता असेल तर कृपया डॉक्टर अभिनव यांना कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये आपण संपर्क करू शकता. आपण आज इथे आलात आणि ही माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.